नमस्कार. आज दिनांक 25 एप्रिल, रोजचे दिनविशेष तुमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या या मालिकेच्या माध्यमातून आपण प्रत्येक दिवशी घडलेल्या इतिहासातल्या महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेत असतो. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही बघताय रुतम मराठी दिनविशेष. 25 एप्रिल 1809 रोजी ईस्ट इंडिया कंपनीचे तत्कालीन अधिकारी चार्ल्स मेटकाफ आणि शीख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजित सिंग यांच्यात अमृतसरचा तह झाला. या करारानं सतलज नदीला दोन्ही बाजूंच्या सीमा म्हणून स्थापित केलं, ज्यामध्ये इंग्रजांचं माळवा क्षेत्रावर नियंत्रण असणार होतं. या तहाद्वारे इंग्रजांचा असा हेतू होता की फ्रेंचांनी भारतावर हल्ला केला तर त्यांना रणजित सिंगांचं समर्थन मिळेल. त्याचवेळी रणजित सिंग यांना सतलज नदीच्या दक्षिणेकडील आपले प्रादेशिक लाभ एकत्र करायचे होते आणि माळवा शीखांना त्यांच्या राज्यात सामावून घ्यायचं होतं. शीख साम्राज्याच्या विकासात महाराजा रणजित सिंग यांचे योगदान निर्विवाद होतं. अमृतसरच्या तहानं सतलज नदीच्या प्रवाहाच्या बाजूनं राज्यांचं एकत्रीकरण केलं, ज्यातून ब्रिटिश राजवटीत शीखांसाठी सुरक्षित क्षेत्र स्थापन करण्याच्या रणजित सिंग यांच्या विचारांमधला धोरणीपणा दिसून येतो. 25 एप्रिल 1982 रोजी देशात प्रथमच टीव्हीवर रंगीत प्रसारण सुरू झालं. त्याची सुरुवात तेव्हापासूनच्या मद्रास म्हणजे आजच्या चेन्नई पासून झाली होती. भारतात टेलिव्हिजनची सुरुवात 15 सप्टेंबर 1959 रोजी दिल्लीतून झाली असली तरी रंगीत टीव्हीनं लोकांमधली दूरदर्शनची क्रेज आणखीन वाढवली. त्यानंतर नोव्हेंबर 1982 मध्ये भारतानं आशियाई खेळांचं आयोजन केलं आणि सरकारनं या खेळांचं रंगीत टीव्हीवरती प्रसारण केलं. यानंतर 1980च्या दशकाला दूरदर्शनचं युग असं म्हटलं गेलं. या काळात हम लोग, बुनियाद, रामायण आणि महाभारत यांच्यासारख्या मालिका प्रसारित झाल्या. पहिल्या यांत्रिक टीव्हीचा शोध J.L. बेयर्ड यांनी लावला होता. बेयर्ड यांनी 25 मार्च 1925 रोजी लंडन मधल्या एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये लोकांना टीव्हीचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं. 25 एप्रिल 1968 रोजी 20व्या शतकातले तानसेन म्हणून ओळखले जाणारे अखिल भारतीय कीर्तीचे प्रख्यात गायक बडे गुलाम अली खां यांचं हैदराबादमध्ये निधन झालं. उस्ताद बडे गुलाम अली खां हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातल्या पटियाला घराण्याचे गायक होते. भारतातल्या महान गायकांमध्ये त्यांची गणना होते. त्यांना संगीताचा वारसा घरातून लाभला होता. त्यांचे वडील जम्मू काश्मीरच्या महाराजांचे दरबारी गायक होते. उस्ताद बडे गुलाम अली खां हे सुरुवातीला सारंगी वाजवायचे आणि चाचा काले खान यांनी लिहिलेली गाणी गायचे. त्यांची पहिली मैफल 1938 मध्ये कलकत्ता इथे झाली आणि ती खूप गाजली. या मैफिलीनं गुलाम अली खां यांना भारतात प्रसिद्धी मिळवून दिली. सबरंग या टोपण नावाने त्यांनी अनेक ख्याल आणि ठुमऱ्या रचल्या. त्यांनी मुगले आझम या चित्रपटातल्या गाण्यासाठी त्या काळातलं पार्श्वगायनासाठीचं सर्वाधिक मानधन घेतलं होतं. 1947 मध्ये भारताची फाळणी झाली तेव्हा उस्ताद बडे गुलाम अली खां लाहोरला गेले, पण काही दिवसातच ते पुन्हा भारतात परतले आणि स्थायिक झाले. 1957 मध्ये त्यांना भारतीय नागरिकत्व मिळालं आणि 1962 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण देऊन सन्मानित केलं होतं. 25 एप्रिल 1953 रोजी शास्त्रज्ञांना मानवी आयुष्याचं मोठं रहस्य शोधण्यात यश मिळालं होतं. केम्ब्रिज विद्यापीठाचे शास्त्रज्ञ जेम्स डी वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक यांचा एक लेख नेचर या मासिकात प्रकाशित झाला होता. या लेखामध्ये त्यांनी DNA ची रचना स्पष्ट केली होती. DNA हा एक असा घटक आहे ज्यामुळे पालकांची अनुवंशिक वैशिष्ट्य पुढच्या पिढीकडे जातात हे सिद्ध करता येतं. या दोन्ही शास्त्रज्ञांना त्यांच्या या शोधासाठी 1962 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं. तसंच त्यांना फादर ऑफ DNA असंही म्हटलं गेलं. वॉटसन आणि क्रिक यांनी तयार केलेलं DNAचं मॉडेल लंडनच्या सायन्स म्युझियम मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. 25 एप्रिल 1859 रोजी जगातल्या सर्वात मोठ्या कालव्यांपैकी एक असलेला सुएझ कालवा याचं बांधकाम सुरू झालं. सुएझ कालवा 1859 ते 1869 दरम्यान ऑट्टोमन साम्राज्याच्या काळात बांधला गेला होता, जो 17 नोव्हेंबर 1869 रोजी अधिकृतपणे उघडण्यात आला. सुएझ कालवा हा इजिप्तमधील एक कृत्रिम जलमार्ग आहे जो भूमध्य समुद्राला लाल समुद्राशी जोडतो. हा कालवा सुएझच्या इस्थमस मधून जातो, जो आफ्रिका आणि आशिया खंडाला देखील वेगळं करतो. या कालव्यामुळे युरोप आणि आशिया या दोन खंडांदरम्यान जलद सागरी वाहतूक शक्य झालीय. सुएझ कालवा होण्यापूर्वी युरोपातून आशियाकडे जाणाऱ्या बोटींना आफ्रिका खंडाला सुमारे 7000 किलोमीटर लांबीचा वळसा घालून जावं लागत असे. सुएझ कालव्याची लांबी 168 किलोमीटर, रुंदी 60 मीटर आणि खोली 16.5 मीटर आहे. सुएझ कालव्याला इतकं महत्त्व आहे की या कालव्यात जहाज अडकलं तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो असं मानलं जातं. 26 जुलै 1956 रोजी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल अब्देल नासेर यांनी कालव्याचं राष्ट्रीयकरण केलं आणि त्याचं कामकाज आणि महसूल यावर नियंत्रण ठेवायला सुरुवात केली.
25 एप्रिल 1983 रोजी स्टर्न या जर्मन मासिकानं जगातला सर्वात मोठा खळबळजनक खुलासा केल्याचा दावा केला होता. जर्मन हुकुमशाह ॲडॉल्फ हिटलरनी लिहिलेली डायरी आपल्याला सापडल्याचा या नियतकालिकाने दावा केला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या तणावपूर्ण दिवसात हिटलरने लिहिलेली डायरी, अर्थात ज्याला सर्वात मोठा खुलासा म्हणलं जात होतं, ही मात्र पत्रकारितेच्या जगातली सर्वात मोठी फसवणूक ठरली. किंबहुना हिटलरची डायरी असल्याचं समोर आल्यावरती इतिहासकारांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले, कारण नाझी संघटनेच्या जवळच्या लोकांनाही हिटलरने डायरी लिहिली आहे हे माहीत नव्हतं. इतिहासकार डेव्हिड इयरिंग यांनी त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही डायरी बनावट असल्याचंही सांगितलं. हे घडलं कारण त्या डायरीत जे लिहिलं होतं त्यापेक्षा वास्तविक जीवनातलं हिटलरचं व्यक्तिमत्व हे खूप वेगळं आणि क्रूर होतं. सत्य बाहेर आल्यावर ती डायरी कोनराड कुजाऊ यांनी लिहिली असल्याचं आढळून आलं. त्यांनी हिटलरच्या लिखाणाची नक्कल अशा प्रकारे केली होती की ज्यावर सहजासहजी शंका घेता येणं शक्य नव्हतं. कोनराड आणि स्टर्न मॅगझिनचे तपास निवेदक गेर्ड हेडमन यांना 42 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. जागतिक मलेरिया दिवस दरवर्षी 25 एप्रिल रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना मलेरियाच्या गांभीर्याबद्दल जागरूक करणं हा आहे. हा दिवस मलेरियावर नियंत्रण ठेवण्याच्या जागतिक प्रयत्नांसाठी देखील ओळखला जातो. या दिनाची कल्पना आफ्रिका मलेरिया दिवसापासून विकसित झाली होती. 2007 मध्ये जागतिक आरोग्य असेंब्लीच्या 60व्या सत्रात जागतिक आरोग्य संघटनेने प्रायोजित केलेल्या बैठकीत आफ्रिका मलेरिया दिवस हा जागतिक मलेरिया दिनामध्ये बदलण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. WHO असा विश्वास होता की यामुळे जगभरातील देशांमध्ये मलेरियाचं अस्तित्व ओळखण्यास मदत होईल आणि मलेरिया विरुद्ध लढण्यासाठी जागतिक स्तरावर लोकांमध्ये जागरूकता आणता येईल. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी 25 एप्रिल रोजी साजरा केला जाऊ लागला. रेडिओचे संशोधक गुग्लिएल्मो मार्कोनी यांचा जन्म 25 एप्रिल 1874 रोजी झाला होता. ते इटलीचे संशोधक, भौतिकशास्त्रज्ञ तसंच रेडिओ संशोधक होते. त्यांनी रेडिओच्या शोधातून संवादात क्रांती घडवून आणली. बिनतारी तारयंत्र विद्येच्या विकासात महत्वाची कामगिरी केल्याबद्दल मार्कोनी यांना कार्ल फेर्डिनांड ब्राऊन यांच्या समवेत 1909 साली नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला होता. तर हे होते आजचे अर्थात 25 एप्रिलचे दिनविशेष. तुम्हाला आमची ही दिनविशेष मालिका कशी वाटते हे या व्हिडिओ खालच्या प्रतिक्रियेमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या उत्तम मराठी या YouTube चॅनलच्या व्हिडिओना लाईक करा आणि सबस्क्राईब करा.